ऑलराइट, तो गाइस मतलब 10 दिन का शिविर था और हमने 5 दिन कंप्लीट किए और उसके बाद अभी हम निकल चुके हैं। आप देख सकते हो अम्बेडकर राष्ट्रीय स्मारक यहाँ पे महाड़ में हम बाय द वे आए थे और अभी मतलब पूरा हमने देख लिया है। जो विपस्सना का था वो विपस्सना का विपस्सना की पूरी साधना हमने करके देख ली। कैसे लगा? एकदम मस्त। ओके, सो सुबह के बजे अभी 8:30 और हम निकल चुके हैं यहाँ से। 5 दिन ही क्यों हमने अटेंड किया, 10 दिन क्यों अटेंड नहीं किया, इसका हर एक का रीज़न अलग अलग हो सकता है। वैसे ही मेरा भी एक अलग रीज़न है। सो एट द सेम टाइम आपने देखा कि किस तरीके से राष्ट्रीय स्मारक है। अंदर तो बहुत कुछ देखने के लिए है। इवन ये स्मारक तो है, इवन डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का बहुत ही बड़ा पुतला आप यहाँ पे देख सकते हो। एक बहुत अच्छी अलग वाइब आ रही थी। मैं घर पे पहुँच के डिटेल में इस विपस्सना के बारे में आपको समझाऊंगा। आप इस विपस्सना को ज़रूर करना, बट क्यों करना चाहिए, कौन करना चाहिए, किस एज के लोग करना चाहिए, क्या माइंडसेट से ये विपस्सना करनी चाहिए, इसके बारे में सारी डिटेल इन्फॉर्मेशन मैं आपको दूंगा घर जाके। अभी हम जा रहे हैं महाड का चौदार तळा देखने के लिए। महाडचा चौदार तळ मराठीत बोलण्यात मजा आहे। आणि त्याचप्रमाणे आपण दुसरं एक बघायला चाललो आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली होती। असे दोन्ही स्पॉट आपण बघणार आहोत। लेट्स गो। तो गाइस अभी ना जहाँ पर हम आए हैं ना, ये जो स्पॉट है यहाँ पे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने, म्हणजे मराठीत बोलायला जास्त आवडेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मनुस्मृती जाळली होती। असं हे क्रांतीस्तंभ महाडचं, या क्रांतीस्तंभावरती आपण आलेलो आहोत। तुम्ही क्रांतीस्तंभ बघू शकता आणि ही तीच जागा आहे ज्या ठिकाणी खूप अगोदर, तो का नाही सांगत मी तुम्हाला, कारण तिथून आतापर्यंत एवढी वर्ष झाली आहेत ना। तुम्ही जागा बघू शकता। या अजून पुढे याला क्रांतीस्तंभ असं समजलं जातं, क्रांतीस्तंभ असं बोललं जातं। अरे इकडे हे दाखव, एक मिनिट। चप्पल काढा निखिल। हो हो, इथे काय लिहिलंय बघ, पहिलं वाच। रेडी। सो गाइज मतलब कुछ इस तरीके से थोडंसं मराठीत बोलतो यार, म्हणजे मला अभिमान वाटेल। फार मन होतं माझं या ठिकाणी यायचं आणि शेवटी एक जर्नी असते, प्रत्येकाची जर्नी असते। जर्नी इन द सेन्स जर्नी की काहीतरी अचीव करायचं आहे। माझा भाऊ आला होता महाडच्या चौदार तळ्यावरती, त्यावेळेला तो इथे आला होता। मी बघितलं होतं हे, पण व्हिडिओमध्ये सत्यात कधी आयुष्यात येईन असं कधी वाटलं नव्हतं, पण इच्छा होती माझी यायची। आणि आज आम्ही या विपस्सनेला आलो आणि विपस्सना 5च दिवसांची केली। ती का केली ते नंतर सांगतो, पण ते केल्या आणि त्या कारणामुळे असंच कदाचित यायला जमलं नसतं, पण आज या ठिकाणी यायला भेटलं। निखिल बाय द वे माझ्यासोबत आहे, आम्ही दोघंही विपस्सनेला होतो। ही इज द मार्केटिंग मॅनेजर, बऱ्याच जणांना कदाचित माहीत नसावं। आणि इथे बोलण्यासारखं भरपूर आहे, बट ते मनामध्ये आहे। ओठांवर कसा आणू, डोळ्यातलं पाणी दिसतंय, हेच बोलून जातं भरपूर। तो चला मित्रांनो निघूया आता, असे चलते आहे। महाडचं चौदार तळ सुद्धा आपल्याला बघायचं। तर आता आपण पोचलेलो आहोत महाडच्या चौदार तळ्याच्या ठिकाणी। हे आहे सुंदर असं प्रवेशद्वार। आतमध्ये गेल्यावर लेफ्ट साईडला आपण छोटंसं सभागृह बघू शकता आणि त्याच्या समोरच आपलं चौदार तळं आहे। याची हिस्ट्री मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल।
आणि तुम्ही यूट्यूबला जर गेलात तर बऱ्याच ठिकाणी माहिती भेटेल, परंतु मी आज एवढ्या लांबून या ठिकाणी जर आलो आहे तर माझं मत मी तुमच्यासमोर मांडणार आहे. आपण पहिल्यांदा चपला काढूयात आणि चप्पल काढून झाल्यानंतरला या पवित्र स्थळी आपण जाणार आहोत. आणि नशीब असं की या गेटला कोणताही टाळा लावलेला नाही आहे. मी माझं भाग्य समजतो की मला या ठिकाणी यायला भेटलं. ओके, तर गाइस बाय द वे अभी जो जहाँ पे हम आए हैं ये है महाड़ का चौदार तळ, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह केला होता. यापुढे तर आपण पहिल्यांदा मी पाया पडून घेतो, कारण फार महत्त्वाचं आहे ते. ज्यांनी जगायला श्वास, खायला अन्न आणि समाजात मान उचलून चालायची ताकद दिली, अशा या महामानवाला सर्वप्रथम नतमस्तक करावंच लागतं. मी जेव्हा जेव्हा किल्ल्यांवर जातो, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो बघतो, त्यांचे किल्ले बघतो, डॉक्टर बाबासाहेब, तथागत भगवान गौतम बुद्ध आणि सर्व महापुरुषांना जेव्हा जेव्हा मी बघत असतो त्यावेळेला नक्कीच सर्वप्रथम मी अभिवादन करतो, नतमस्तक होतो. आणि मला वाटतं आपण त्यांचे नक्कीच आभार मानायला पाहिजे. किती भारी आहे ना ही जागा निखिल, म्हणजे शब्द निघत नाहीयेत अक्षरशः, इतकं मन भरून येतं बऱ्याचदा की त्या काळामध्ये शूद्र, दलित, सामान्य माणसं, आता तर धर्म वगैरे समजायला लागला, त्या काळात समजतही नव्हता. आणि लोकांना, सर्वसामान्यांना समान अशी वागणूक मिळावी यासाठी हा सत्याग्रह केला होता. आणि या महाडच्या चौदार तळ्यामध्ये, महाडचं सत्याग्रह, चौदार तळ्याचा सत्याग्रह असं बोललं जातं याला, या ठिकाणी खुद्द स्वतः बाबासाहेब आंबेडकर आले होते. अशी ही पवित्र भूमी आहे. एक तलाव फार पवित्र आहे, म्हणजे त्या काळामध्ये कसं होतं आणि आता त्याचा रंगरूप रेषा ही कालांतरानुसार बदलत गेली, जे की होत राहतं. आणि मला असं वाटतं की इथे आल्यानंतर जी पॉझिटिव्हिटी, जी वाईब भेटते किंवा जो इतिहास पटकन आठवला जातो, असं अचानक आठवत आहे ना निखिल बऱ्याचदा आपल्याला, तसं ना मला ज्यावेळेला मी पुण्याला गेलो होतो शिवनेरी किल्ल्यावरती, तिथे गेल्यावरती मला इतकं स्पेशल वाटलं होतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय हे बोलल्यावरती तो जो जय असतो, हा जो जितका पोटातून, मनातून, बुद्धीतून आणि गळ्यातून जितक्या जोरात, आत्मीयतेने, अभिमानाने आणि तो जो ओसंडून असा जो आवाज असतो, जयघोष असतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हा जो जय असतो त्याच्यात जेवढी ताकद असते, जितका प्रिय किंवा जितका अभिमानास्पद छत्रपती शिवाजी महाराजांचा गड, किल्ला मला वाटतो ना, तितकाच अभिमानास्पद मला हे महाडचं चौदार तळ वाटतंय. म्हणजे आणि असं तुला एक अजून सांगतो, आम्ही कोल्हापूरला गेलो होतो निखिल. कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराजांचं एक त्या ठिकाणी त्यांचे आताचे जे वंशज आहेत ते राहतात त्या ठिकाणी, जिथे छत्रपती शाहू महाराजांचे जुन्या काळातले, म्हणजे त्या काळातले बरेच असे संग्रहित ना वस्तू ठेवल्या होत्या. आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो कोल्हापूरला, मी आणि माझ्या मावशीचा मुलगा होता, आम्ही गेलो होतो. इतकं भारी आहे ना ते. आमच्या घरामध्ये सगळ्या महापुरुषांना मानलं जातं. म्हणजे हा भाग येतो की प्रत्येकाच्या घरामध्ये कसं वातावरण आहे, त्यांच्या घरामध्ये शिकवणूक काय असते. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी संग्रहालय बघायला गेलो होतो ना, ती जी भावना होती, ती जी पॉझिटिव्हिटी होती, ते जे सत्यता दिसत होती, म्हणजे ती इतकी भारी होती ना निखिल, की शब्दांमध्ये नाही सांगता येत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे जो राजेशाही असा एक हे असतं, म्हणजे त्यांनी घातलेले कपडे असतील किंवा त्यांच्या मागे त्याला काहीतरी बोलतात, पडदा वगैरे, काय चिलखत नाही मला सांगता नाही येणार,
असे राजे बघ इथे लावायचे आणि मग असे चालायचे. तर त्यांचं ते म्हणजे तू कपडे समज त्यावेळेचे. तू ज्या वेळेला ते बघशील ना तर ते म्हणजे त्यांची हाईट काय असावी, त्यांची साईज काय असावी, ते किती जाड असावेत, किती धष्टपुष्ट असावेत, त्यांचा तो ऑरा काय असावा, की एक राजा ज्या वेळेला चालतो तो ऑरा काय असू शकतो. हा ना, असं इथे बसून आपण नाही इमॅजिन करू शकत. शिवाजी महाराजांना आपण त्यांच्या किल्ल्यावरती इमॅजिन नाही करू शकत. तू त्यांचे कपडे बघशील ना, त्यांची तलवार बघशील, किंवा त्यांची जी जहांगीर होती, किंवा त्यांचं जे पूर्ण सम्राट म्हणजे त्यांनी तयार केलेलं संपूर्ण ते जे त्याला आपण ना, मला हे शब्दात नाही सांगता येत पण माझ्या मनात आहे या गोष्टी. त्यांनी तयार केलेलं हे साम्राज्य समज, त्याचा काही हिस्सा आहे ना तो त्या ठिकाणी आहे. आणि तू ज्यावेळेला बघतो ना, म्हणजे शाहू महाराजांनी काय नेमकं लिहून ठेवलं होतं, त्यांच्या महलमध्ये तू गेलास, त्या संग्रहालयात गेलास की ते किती मोठं आहे. इथे बसायला त्यांना त्यांची खुर्ची आहे, मग त्याच्यानंतरला इथे अजून साईडला काहीतरी खुर्च्या ठेवल्यात. म्हणजे त्यावेळेच्या त्या काळामध्ये शाहू महाराजांचा काय ऑरा होता, शाहू महाराजांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी मान सन्मान असावा, त्यांची काय पद्धत असावी. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते भेटतात. मग छत्रपती शिवाजी महाराज जर बघायला गेलं ना तर हे सगळे आहेत ना महामानव एकमेकांना इंटरकनेक्टेड आहेत. आणि म्हणजे दुःख मला फक्त एका गोष्टीचं वाटतं मनापासून, ओके, मला मनापासून दुःख फक्त एका गोष्टीचं वाटतं की या सगळ्यांना ना सगळेजण नाही बघत. बऱ्याच लोकांनी जातीभेदानुसार प्रत्येकाला बघायला सुरुवात केली. म्हणजे मी बुद्धिस्ट आहे तर मी गौतम बुद्ध बाबासाहेबच मानणार, मी जर मराठा आहे तर मी छत्रपती शिवाजी महाराजांनाच मानणार किंवा अजून कोणाला मानणार. अशात ना जातीभेदांमध्ये प्रत्येक महामानवाला ठेवलं गेलं. असं का? महामानव आहेत, त्यांनी जनकल्याणासाठी या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. याची काळजी बऱ्याचदा लोक घ्यायची विसरून जातात. आणि मग पुन्हा जातीभेद येतो, जो या महामानवांनी लढून भांडणं करून शिकून संघटित होऊन या जातीभेदाला कुठे ना कुठे आत्ताच्या काळामध्ये कमी करायचा प्रयत्न केला होता किंवा त्या काळामध्ये नष्ट करायचा प्रयत्न केला होता. परंतु आपण असे आहोत की एवढी सगळी शिकवण भेटते. शिवाजी महाराजांना मानणारा एखादा मावळा आत्ताच्या काळातला, त्या काळातला नाही, आत्ताच्या काळात, तो बाबासाहेबांवरती काहीतरी लिहू शकतो, शिवाजी महाराजांवरती काहीतरी वेगळं लिहू शकतो, एका दुसऱ्या जाती धर्मातल्या माणसाचा महामानवाचा अपमान करू शकतो. पण त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पूर्ण जनतेमध्ये सगळे मावळे होते, सगळी माणसं होती, सगळे जातीभेदाची जातच नव्हती त्यावेळेला. जात असेल तरी एकत्र होते. शिवाजी महाराजांनी तर कधी त्या ठिकाणी भेदभाव केला नव्हता. मग आज आपण का भेदभाव करतो? आज आपण भेदभाव का करतो? कदाचित आपल्याला शिवाजी महाराज कळले नसतील. तर म्हणजे मला अजून फार याच्यामध्ये जायचं नाही, फक्त सांगायचं उद्देश एवढाच आहे की मी शिवाजी महाराजांचे गड किल्लेही फिरलोय, मी महामानवांना अभिवादन करण्यासाठी वेगवेगळ्या त्यांच्या संग्रहालयामध्ये जात असतो, वाचनालयामध्ये जात असतो. रयत शिक्षण संस्था तुम्ही ऐकली असेल, कोणाची आहे काय हे तुम्हाला सांगायची गरज नाही. अशा अभूतपूर्व अशा सत्यदर्शी अशा अलौकिक आणि अभिमानास्पद जागेवरती ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला फक्त एकाच महापुरुषाची नाही तर माझं व्यक्तिगत असं म्हणणं आहे. आणि इथे आल्यावरती हे का मी बोलतो हे मला खरंच माहीत नाही, पण मनापासून हे निघतंय की कुठल्याही जागेवरती, कुठल्याही एखाद्या जागेवरती, मग ते शाहू महाराजांचं असू दे, बाबासाहेबांचं असू दे, बुद्धांचं असू दे, छत्रपती शिवाजी महाराजांचं असू दे, संत तुकाराम महाराज असू देत, सावित्रीबाई फुले असू देत किंवा महात्मा ज्योतिबा फुले असू देत, ते कोणीही असू देत, यांच्या कुठल्याही कोणाच्याही जागेवर ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला प्रत्येक महामानवाची आठवण, त्यावेळेचा क्षण, त्यावेळेची असलेली लढाई आणि त्यावेळेचा असलेला विचार हा मित्रांनो मनात आलाच पाहिजे. तर इथे आलो, मन हलकं झालं. हे मी बोलतोय हे तुमच्यासाठी नाही बोलत आहे, हे माझे विचार आहेत.
माझं म्हणणं आहे आणि हे मी मत मांडतोय माझ्यासाठी. हे माझं म्हणणं मी माझ्यासोबत बोलतोय. मला कोणाला शिकवायची सांगायची गरज नाही. मला कोणाला त्या ठिकाणी वैचारिकता द्यायची गरज नाही. हे माझं म्हणणं आहे, हे माझं मत आहे, हे मला असं वाटतं. आणि वैचारिक स्वातंत्र्यता असल्यामुळे मला जे वाटतं हे माझं मत असू शकतं, माझं स्वतःचं मत असू शकतं. इथे आल्यावरती या सगळ्या गोष्टी बोलतोय. मला असं वाटतंय की म्हणजे मी थोडासा त्या काळात जन्माला जर आलो असतो, कदाचित बाबासाहेब ज्यावेळेला होते त्या काळात मी जन्माला आलो असतो, माझा जन्म त्या काळात झाला असता नाही आहे, पण त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम हे मी नक्कीच करू शकतो. आणि तर छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध असतील, कदाचित या पूर्ण व्हिडिओमध्ये ना थोडं काहीतरी चुकलं असावं, काहीतरी सांगण्यामध्ये चुकलं असेल, बोलण्यामध्ये चुकलं असेल, शब्दरचना कदाचित चुकली असावी कदाचित. मला नाही वाटत चुकली, पण कदाचित जर चुकली असेल तर त्यासाठी माफी. कारण हे माझ्या मनातले भाव आहेत. इथे आल्यावरती मला असं वाटलं. मी ज्यावेळेला शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर जातो त्यावेळेला मला अशाच पद्धतीचे एक वेगळी वैचारिकता, एक वेगळा भाव, आणि मी इमॅजिन करत असतो की मी छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले चालतोय. तर त्याच पायऱ्यांवरून मी तुम्हाला एक जागा दाखवतो. मला हे का आठवलं, तिकडे झूम करून दाखव एकदा त्या पायऱ्या फक्त झूम कर. कदाचित तुम्हाला या पायऱ्या दिसत असतील त्या ठिकाणी. ओके, अजून झूम होतंय. हां, त्या पायऱ्यांच्या आसपास झूम कर. कदाचित तुम्हाला या पायऱ्या दिसत असतील. तर तिकडे तर त्या ज्या पायऱ्या तुम्ही बघितल्या ना, आता त्या पायऱ्यांवरती किंवा या भागामध्ये कुठेतरी बाबासाहेब आले होते. मी ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवरती जातो किंवा मी शाहू महाराजांच्या त्या संग्रहालयामध्ये गेलो तर मला ही फिलिंग होती की ज्या किल्ल्यांच्या पायऱ्यांवरून मी चालतोय त्याच किल्ल्यांच्या पायऱ्यांवरून त्या काळामध्ये एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः चालले होते. म्हणजे अंगावर काटा आला माझ्या की किती पावन भूमी आहे ती, आणि आपण किती पावन आहोत किंवा आपण किती नशीबवान आहोत की आपल्याला हे सगळं बघायला भेटतंय. आणि नक्कीच मला छान वाटलं या ठिकाणी येऊन. तुमची इच्छा असेल, तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल, तर तुम्हाला जर वाटत असेल की असे अविस्मरणीय, असे सत्यघटित आणि असे एक वेगळ्या संघर्ष करून तयार झालेली ही पावनभूमी जर अनुभवायची असेल तर तुम्ही या स्थळालाही भेट देऊ शकता. शिवाजी महाराजांचे वेगवेगळे गड किल्ले आहेत, त्या ठिकाणीही तुम्ही भेट देऊ शकता, जाऊ शकता, अनुभव घेऊ शकता. फक्त एक नाही तर प्रत्येक जाती धर्मातल्या प्रत्येक महापुरुषांच्या सत्यघटित घटनेचे तुम्ही स्वतः साक्षीदार होऊ शकता त्या ठिकाणी जाऊन. इतकंच बोलतो, बस बात यही तक. और लेट्स सी, आई होप ये वीडियो अच्छा लगा होगा. अभी यहाँ से ट्रैवलिंग करेंगे, वो भी आगे देख लो अगर मन हुआ, क्योंकि मोबाइल में चार्जिंग नहीं है. निखिल के मोबाइल से चार्ज हो रहा, फ़ोन पे अभी शूट हो रहा है जिसमें चार्जिंग बहुत ही कम है. और अगर टाइम मिला तो शूट करेंगे, अगर नहीं मिला तो डायरेक्ट घर जाके मिलेंगे. तब तक के लिए बने रहिए. थैंक यू. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी असेच घेऊन येत राहीन. जर तुम्ही आम्हाला पाठिंबा दिलात तर प्लीज सबस्क्राईब करा.